आंबेडकरी चळवळीतील आणि कामगारांचे नेते खोपोली भागातील सुनील सोनवणे यांच्यावरती जीव घेणा हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्याच्या नंतर ते अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये होते. आता ते घरी आल्यानंतर मी त्यांची भेट घ्यायला आलोय. फोटो बघितल्यानंतर त्यांना जो काही मार दिलेला आहे त्याच्यातून एक असा उद्देश दिसतो की त्यांचा जीव घ्यायचा आणि त्यांचा हत्याकांड करायचं, हा त्यातून एक सुनियोजित कट दिसतोय. ही घटना 23 जुलैला गोदरेज कंपनी गेट समोर खानाव या ठिकाणी झालेली. खानाव हे त्यांचं गाव आहे आणि अनेक वर्षांपासून कामगारांच्या न्याय हक्कासाठी ते लढत आलेले. या जिंदाल इंडस्ट्री कंपनीमध्ये भारतीय कामगार युनियनचे युनिट अध्यक्ष म्हणून ते काम करतात. त्यांनी या कंपनीमध्ये 6 आणि 7 हजार रुपये ज्या कामगारांना पगार असायची, संघर्ष करून त्यांना 20-20, 22-22 हजार पगार मिळेल, त्यांची उपजीविका भागेल अशा पद्धतीचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केला. जवळपास 40 कामगार त्या ठिकाणी परमनंट होत आहेत आणि हेच कुठंतरी त्यांचं कामगारासाठी लढणं, धावून जाणं आणि भूमिपुत्रांना या भागामध्ये प्रत्येक कंपनीमध्ये काम मिळालं पाहिजे, हा जो काही त्यांचा प्रामाणिक उद्देश आहे. ते स्वाभिमानी आहेत, आत्मसन्मानाने जगतायत. त्यांच्या हातावर जर बघितलं तुम्ही तर जय भीम लिहिलेलं आहे. बाबासाहेबांचं एक स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून ते प्रामाणिकपणे आजपर्यंत काम करत आलेत, कधी जीवाची पर्वा केली नाही. आणि खरंच या कामगार नेत्याबद्दल जेवढं काही त्यांनी कार्य केलंय ते अफाट कार्य आहे आणि त्याच्यामुळे या भागातला तरुण, कामगार, कष्टकरी समाज हा त्यांच्याकडे आपुलकीने आस्थेने बघतो. आणि अशा पद्धतीतून नुसतंच आपण कामगार तर आहोतच, पण भूमिपुत्रांना न्याय मिळावा, माझ्या समाजातल्या लेकरांना न्याय मिळावा, त्यांना काम मिळावं, या इंडस्ट्रीमध्ये संधी मिळावी, यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले आणि या प्रयत्नातून अनेकांना न्याय मिळाला. आणि हेच कुठंतरी हे जे काही जातीवादी कंत्राटदार आहेत त्यांच्या डोळ्यात खुपतंय. त्यांच्या गावातले स्पर्धक आहेत ज्यांना जातीच्या माध्यमातून, जातीवादाच्या माध्यमातून हा जय भीम समाजाचा एक तरुण साध्या गावात राहणारा खोपोलीमध्ये फ्लॅट घेऊन काय राहतो, नेता म्हणून काय मिरवतो, कामगार चळवळ काय चालवतो, अशा पद्धतीचा द्वेष ह्या सगळ्या राजकीय जातीवाद्यांच्या डोक्यात आला आणि आपण आता याला संपवलंच पाहिजे अशा पद्धतीने कट करून एक गुंडांना हाताशी धरून सुपारी दिल्यासारखं त्या ठिकाणी या गेट समोर रात्री धोक्याने बोलून, स्वतः बोलून त्या ठिकाणी बोलून त्यांच्यावरती हल्ला केला. हल्ला एवढा गंभीर आहे की अक्षरशः त्यांच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉड टाकलेला आहे. या मानापासून ते डोक्यापर्यंतची जी नस आहे ती पूर्णपणे सुजलेली आहे. हल्ला एवढा भयंकर आहे आणि एवढा द्वेष आणि एवढा राग आहे की त्यांच्या पायाच्या नाडग्या फोडण्याचा प्लॅन त्या ठिकाणी त्या फोटोवरून दिसतोय. नाडग्यावरती घाव आहेत, पाठीवरती जोरात त्या ठिकाणी रॉड मारलेले घाव आहेत आणि एवढा निर्दयी, क्रूर हल्ला आहे की ते त्याच्यात बचावलेच नसते, त्यांचा हत्याकांड झाला असतं, एवढा भयंकर हल्ला केलेला आहे. पण दुर्दैवाने या सगळ्या आरोपीचा जे काही एकंदरीत त्याच्यामध्ये राजकीय पाठबळ दिसतंय ते या भागातले सुनील तटकरे यांचे ते कार्यकर्ते असल्याचे समजत आहे. सुनील तटकरे यांच्या संबंधित पक्षाचे ते पदाधिकारी असल्याचं समजतंय. त्याच्यामुळे हा जो कट झालाय तो कुणाच्या इशाऱ्यावरती झालाय हा प्रश्न आम्ही या ठिकाणी विचारतोय. म्हणून रायगडचे जे काही पोलीस अधीक्षक आहेत, एसपी आहेत, त्यांना आम्ही मागणी करतोय की 23 तारखेला घटना घडली, एक दलित समाजाचा नेता, कामगार चळवळीचा नेता जो आंबेडकरी समाजासाठी झटतोय, अशा नेत्यावरती हा झालेला हल्ला हा व्यक्तिगत सुनील सोनवणेवरील हल्ला नाही, हा समाजाच्या नेत्यावरील हल्ला आहे, चळवळीवरील हल्ला आहे. याची दखल एसपींनी तात्काळ घेतली पाहिजे. आज 7 दिवस झालं तरी एकही आरोपी अटक नाही, आरोपी मोकाट फिरतायत
आणि एवढा जखमी असताना सुद्धा त्यांच्याकडे काहीच नव्हतं. 30 ते 40 जणांनी त्यांच्यावर हल्ला केलेला आहे आणि पोलिसांनी फिर्याद फक्त 4-5 जणांच्या विरोधात घेतली. त्यांना फिर्याद सुद्धा नीट पोलिसांनी लिहू दिलेली नाही. खालापूर पोलीस स्टेशनच्या या सगळ्या संदिग्ध फिर्याद लिहिण्याच्या संदर्भातली सुद्धा एसपींनी चौकशी केली पाहिजे. डीवायएसपी कुणाच्या दबावाखाली आहेत? त्यांना कोण राजकीय दबाव आणतंय? ते 7 दिवस झाले या आरोपीला का अटक करत नाही? सुनील सोनवणेचा मुर्दा पाडल्यावर जाग येणार आहे का? आमच्या दलितांचा नेता मारल्यावर जाग येणार आहे का? आज त्यांच्या कुटुंबाला मी भेट द्यायला आलोय. एक लढणारा तरुण, त्याची पत्नी, एक छोटा मुलगा आहे. आणि आज जर त्यांच्या जीवाला काही झालं असतं तर या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी कुणी घेतली असती? म्हणजे माणसं तुम्ही मारणार आणि त्याच्यानंतरच न्याय मिळणार आहे का? आणखी कोणत्या प्रकारचा हल्ला झाला पाहिजे होता हे मी एसपींना विचारतोय, डीवायएसपींना विचारतोय की माणूस मेल्यावरच न्याय मिळणार आहे? या अट्रॉसिटी ऍक्टचं प्रकरण आहे आणि त्यांना दबाव आणण्यासाठी, ही केस सेटलमेंट करण्यासाठी, केस दाबण्यासाठी तुम्ही त्यांच्यावरच एक क्रॉस केस करताय. जे लोक ज्यांचा काही संबंध असताना ती लोक पुढे उभा करून, माणूस दवाखान्यात असताना त्याला फिर्याद द्यायला येत नाही, तेवढ्या काळात एक फिर्याद रेडी होते आणि पोलिस चौकशी न करता ती घेतली बी जाते. या फिर्याद घेणाऱ्या पोलिसाचं सुद्धा निलंबन झालं पाहिजे, ही सुद्धा आमची या ठिकाणी भूमिका राहणार आहे. अशा फिर्यादी घेतल्या कशा? काय चौकशी केली? आधुनिकपणे चौकशी झाली नाही. तात्काळ ज्यावेळेस आमचा माणूस त्या ठिकाणी रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता, जखमी अवस्थेत पडला होता, त्याच वेळेस पोलिसांनी धाव घेतली असती तर सगळे आरोपी अटक झाले असते. परंतु कोणत्याही प्रकारचा तपास त्या ठिकाणी केलेला नाही. अद्यापपर्यंत तपास केलेला नाही. दुर्दैवाने खालापूरचे पोलीस फिर्यादीला धमकी देत आहेत की त्यांना अटक केलं तर तुला करावं लागेल. अरे रॉड आमच्या डोक्यात घातलाय, पाठीवरती घाव आमच्या आहेत, पायाच्या नडग्या तुम्ही आमच्या फोडल्या, आमच्या शरीरावर आगणित हल्ले केलेत आणि तुम्ही त्यालाच मानताय की तुला जे बोट तुटता तुटता राहिलं, बोटावर मोठा हल्ला केलाय. एवढा सगळा जखमी माणूस असताना तुम्ही त्यालाच धमकी देताय की तुला सुद्धा अटक करावं लागेल. मग एक काम करा ना, आमचे मुर्दे पाडून मग आम्हाला असणारा न्याय द्या. जर आम्ही जिवंत राहिलो तर न्याय मिळणार नसेल तर याला अर्थ काय, हा प्रश्न विचारतोय. या महाराष्ट्रात दलितांवरती, दलित चळवळीतील कार्यकर्त्यावरती हल्ले होत चाललेत आणि म्हणून रायगडच्या एसपींना माझी मागणी आहे, या प्रकरणामध्ये तात्काळ दखल देऊन हे सगळे आरोपी लवकरात लवकर अटक करावेत. हे जर आरोपी अटक झाले नाही तर येणाऱ्या काळात सुनील सोनवणेचा हत्याकांड झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सुनील सोनवणेच्या केसाला जरी धक्का यापुढे लागला तर आंबेडकरी समाज महाराष्ट्रातला हे सहन करणार नाही. कामगारांसाठी लढणं गुन्हा आहे, दलितांसाठी लढणं गुन्हा आहे, चळवळीसाठी लढणं गुन्हा आहे, आपला हक्क मागणं गुन्हा आहे. हा प्रश्न सुद्धा आम्ही या सरकारला विचारतोय. आम्ही जर त्या ठिकाणी जय भीम म्हणून स्वाभिमानाने चालण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही आमच्या डोक्यात रॉड घालताय, हे आम्ही खपवून घेणार नाही. आणि म्हणून सुनील तटकरे यांना सुद्धा इशारा देतोय, हे कोण तुमच्या संबंधित आरोपी आहेत पक्षाशी, स्वतःहून पोलिसांना त्या ठिकाणी सोपवण्याचं काम करा. त्या जर चौकशीमध्ये व्हीडीआर सीडीआर जर कुणी जर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला असेल, कुणी असो, ते उबाटाशी संबंधित असो की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी संबंधित असो, आमच्याकडे आमचा तरुण महत्वाचा, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला मतं आमचे चालतात, झेंडे आमचे चालतात आणि ज्यावेळेस आमचा तरुण झुंज देतोय स्वाभिमानासाठी त्यावेळेस तुम्ही त्याला मारताय, हे चालणार नाही. आणि म्हणून जर तात्काळ काही तासात या केस मधल्या आरोपीला जर अटक झाली नाही तर खालापूरच्या तहसीलवर किंवा रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती समाज म्हणून मोठा मोर्चा आम्ही काढल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. आमची मागणी आहे, तात्काळ या घटनेतील सगळे आरोपी अटक झाले पाहिजेत. 5 आरोपी नाहीत, 30 ते 40 जण आहेत, त्या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे, अटक झाली पाहिजेत. हल्ला झाल्याच्या वेळेला किती मोबाईल लोकेशन ऑन होते, कुणाचे होते, व्हीडीआर काय, सीडीआर काय, सगळा आधुनिक तपास झाला पाहिजे. खालापूरच्या डीवायएसपींनी ही केस जर सहज घेण्याचा प्रयत्न केला आणि उद्या जर सुनील सोनवणेच्या जीवाला काही झालं तर सर्व एसपी, या ठिकाणचे डीवायएसपी जबाबदार राहतील, हे सुद्धा मी या माध्यमातून
जाहीर करतोय. आणि म्हणून आम्हाला अंगावर घेण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही कायदेशीर मार्गाने जर लढा सुरू केला तर त्या ठिकाणी कुणाला सोडणार नाहीत. खोट्या गुन्ह्याच्या जर धमक्या देऊन केस दाबण्याचा प्रयत्न केला तर गय केली जाणार नाही. हा खालापूर पोलिसांना आमचा इशारा. या ठिकाणी तात्काळ आरोपी अटक झाले पाहिजेत. दुर्दैव आहे, अॅट्रॉसिटीचे कलम लागलेत फिर्यादीमध्ये सुनील सोनवणे दिलेल्या, आणि त्याच्यामध्ये पोलीस संरक्षण त्यांना नाही, त्यांची विचारपूस सुद्धा केली जात नाही. आताही आरोपी येऊ शकतो, त्यांना मारून जाऊ शकतो. अॅट्रॉसिटीच्या प्रकरणा असताना सुद्धा या सोसायटीमध्ये एक पोलीस सिक्युरिटी सुद्धा ठेवलेला नाही. म्हणजे किती गंभीर आहे याची दखल राज्याच्या गृहमंत्र्यांनी घ्यावी, रायगडच्या एसपींनी घ्यावी, आणि आमचा असणारा हा दलितांचा लढणारा तरुण एक नेता, युवा नेता, याच्या जीवाला जर काही झालं तर याद राखा, खालापूर आणि रायगड भागामध्ये लढणाऱ्या भीम सैनिकाच्या केसाला जर धक्का लावण्याचं काम केलं. सुनील तटकरे राजकारणाच्या ठिकाणी आहे, पण जर कार्यकर्त्यांच्या तुम्ही जर हत्याकांडापर्यंत जर कुणी जात असेल तुमच्या या मतदारसंघात तुमचे कार्यकर्ते, तर याद राखा, महाराष्ट्र रायगडमध्ये उतरवल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय. आणि म्हणून ही घटना गांभीर्याने घ्या, दडपण्याचा प्रयत्न करू नका. मोर्चा काढून आम्ही त्या ठिकाणी उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी या केसमध्ये दाबण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी सोडणार नाही. अनुसूचित जाती जमाती आयोगाने सुद्धा याची दखल घ्यावी, आणि गृहमंत्र्यांनी सुद्धा दखल घ्यावी, कामगार मंत्र्यांनी दखल घ्यावी, की कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणं गुन्हा आहे का, हा प्रश्न सुद्धा मी राज्य सरकारला विचारतोय. अतिशय जखमी अवस्थेत फोटो मी ते सोशल मीडियावर टाकणार आहे. मी स्वतः बघून हादरून गेलो की एवढा मोठा गंभीर हल्ला होऊन त्याने असणारा आयुष्यामध्ये कामगार आणि कष्टकऱ्यांच्या न्यायासाठी जो लढा दिला, त्या सगळ्या शोषित वंचित घटकांच्या लोकांचा आशीर्वाद होता. म्हणून हा आमचा कार्यकर्ता आज वाचला. नाहीतर जो हल्ला बघितला, त्याची तीव्रता बघितली, तर ते वाचू शकत नाहीत. डोक्यामध्ये रॉड टाकावा, 30 ते 40 जणांनी तुटून पडावं. ते जगलेत आणि जगल्यानंतर न्याय मागतायत, तर त्यांचं पुन्हा त्या ठिकाणी मानसिक खच्चीकरण करून मानसिक तणावात घालण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्यांचे काही कामं सुरू आहेत, त्यांनी काही कंपन्यांचे कामं घेतलेले, तिथं सुद्धा जाऊन या सगळ्या आरोपींनी दादागिरी सुरू केलेली. या सगळ्या घटनेची स्वतः रायगडच्या एसपींनी दखल घ्यावी. तात्काळ खालापूर पोलीस स्टेशनला स्वतः एसपींनी यावं, आणि या पूर्ण खोपोली परिसरामध्ये ज्या पद्धतीने दमदाटी आणि गुन्हेगारी जी वाढत चालली, त्याच्यातून पुन्हा एखादा हत्याकांड घडून महाराष्ट्राचा कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार नाही, याची सर्वस्वी जबाबदारी रायगडच्या एसपींनी घ्यावी, अशी सुद्धा मागणी आम्ही या ठिकाणी करतोय. आणि लवकरच आंदोलन जाहीर करणार. मी स्वतः त्या आंदोलनात येणार. डीवायएसपीने जर लवकर रिझल्ट नाही दिला तर राज्यव्यापी आंदोलन सुद्धा छेडल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही. आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याला टच करणं काय असतं ते दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत. हा इशारा सुद्धा मी या ठिकाणी देतोय.